लग्नाची बेडी या मालिकेमध्ये येणाऱ्या भागात आपण पाहणार आहोत की मधूने सिंधूला खूपच मोठा धक्का दिलेला असतो। ती सांगते की आता तुला मी मुलगी दत्तक देऊ शकत नाही। त्यानंतर सिंधू तिला म्हणते की हे असं होणार नाही, मी तुला प्रॉमिस करते, तू आमच्या गोदामावशीला मुलगी दत्तक दे, मी हे घर सोडून निघून जाईल। त्यामुळे ती पिंकी प्रॉमिस घेते आणि त्या ठिकाणून निघते। त्यानंतर मधू ही सिंधूवर खूप चिडलेली असते। त्यानंतर मधू ही राघव घरामध्ये एकटा बसलेला असतो, त्या ठिकाणी आलेली असते आणि ती राघवला म्हणते की राघव, तू असा काय करत आहेस? तू सिंधूला विसरून पुन्हा त्या कृष्णाशी लग्न करत आहे। ते कृष्णाचं बॅकग्राऊंड तुला माहिती आहे ना, ती कशी आहे, तेव्हा तू हे असं करू नकोस। आता तुझ्या मनातनं सिंधू उतरलेली आहेस आणि पुन्हा आता कृष्णाला तुझ्या आयुष्यात कशासाठी घेत आहेस? त्यावेळेस राघव हा मधूला म्हणतो की मधू, मी कृष्णाशीच लग्न करणार आहे आणि तो माझा सर्वस्वी प्रश्न आहे। मी कोणाशी लग्न करावं, कोणासोबत नाही करू, हा माझा प्रश्न। तू यातमध्ये पडायचं नाही, कारण मला सर्व काही समजतं आहे। आणि या दोघांचे बोलणं सिंधूही ऐकत असते आणि सिंधू पण या गोष्टीमुळे जरा नाराज झालेली असते। त्यानंतर मधूने असं राघवला सांगितल्यानंतर राघवने उत्तर दिलेलं मधूला आवडत नसतं। इकडे गोदामावशी ही कृष्णाला सांगते की तू सर्व सत्य पोलीसवाल्याला का सांगत नाही, त्याला का इतकं तडफवत आहे, तू हे सर्व सत्य त्याला सांगून दे। तेव्हा सिंधू म्हणते आता हे राघवला सत्य सांगायलाच हवं। असेच भाग पाहण्यासाठी आमच्या चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब